गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. कोगटाकींचा दबदबा कायम. ओम भोसलेच्या सलग दुसऱ्या शतकाने JCL गाजली. शुभम शर्माचा झुंजार लढा व्यर्थ, कोगटाकींग 31 धावांनी विजयी. जळगाव प्रतिनिधी. मेहरून तलावाजवळील कांताईनगर येथील जैन ड्रीम स्पेसेसच्या भव्य क्रीडांगणावर सुरू असलेल्या जळगाव क्रिकेट लीग -2026 JCL T20 मध्ये दिवसेंदिवस रोमांच वाढत असून प्रेक्षकांची तुफान गर्दी उसळताना दिसत आहे. तिसऱ्या सामन्यात जळगाव कोगटाकिंगने अमळनेर सुहान्स सायंट्सवर 31 धावांनी दमदार विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. नाणेफेक जिंकून अमळनेर सुहान्स सायंट्सचा कर्णधार शुभम शर्मा याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय कोगटाकिंगच्या फलंदाजांसमोर फिका ठरला. ओपनर ओम भोसले आणि जितेंद्र नाईक यांनी सुरुवातीलाच आक्रमक खेळ करत अवघ्या 4 षटकांत 44 धावा जोडल्या. यानंतर ओम भोसलेने सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवत तुफानी फलंदाजी केली. त्याने 10 षटकार आणि 8 चौकारांच्या जोरावर अवघ्या 65 चेंडूत 130 धावांची वादळी खेळी करत सलग दुसऱ्या सामन्यात शतक ठोकत प्रेक्षकांची मने जिंकली. अक्षय मेघानीनेही 33 धावांचे मोलाचे योगदान दिले. निर्धारित 20 षटकांत कोगटाकिंगने 5 गडी गमावून तब्बल 220 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात अमळनेर सुहान्स सायंट्सची सुरुवात अडखळती झाली. मात्र कर्णधार शुभम शर्मा याने 39 चेंडूत 68 धावांची झुंजार खेळी करत संघाला लढतीत ठेवले. मानव टिबिरीवाला 34 आणि रणजीत निकम 25 यांनीही चांगली साथ दिली. तरीही कोगटाकिंगच्या गोलंदाजांसमोर जायंट्सची फलंदाजी अपुरी पडली आणि संघाला 6 गडी गमावून 189 धावांपर्यंतच मजल मारता आली. कोगटाकिंगकडून मनीष चौहानने 3 महत्त्वपूर्ण बळी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयासह कोगटाकिंगने सलग 2 सामने जिंकत 4 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. सलग दुसऱ्या सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ओम भोसले याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले, तर राज बेलदार याला डॉट बॉल साठी सन्मानित करण्यात आले. स्पर्धेला मान्यवरांची उपस्थिती लाभली असून पंच म्हणून मंगेश नार्वेकर व संदीप गारगुडे यांनी काम पाहिले, तर गुणलेखन मोहम्मद फजल यांनी केले.